Listen, everybody. सभी जन सुनो. Suddenly, paining in the kidney, paining in the liver. What happened? अचानक से ओ किडनी में दर्द है, लिवर में दर्द है, ओ क्या हुआ? Oh, you have got a kidney failure. हाँ, आपका किडनी जो है वो पूरी तरह से खराब हो चुका है. Liver is failed. लिवर फेल हो चुका है. Stomach, there's a tumor in your stomach. आपके पेट में ट्यूमर है. And you are only here now for 3 months. और अब आप यहाँ पर सिर्फ 3 महीने के लिए. Now, अब before that, उसके पहले, how was the prayer life? उसके पहले हम कैसे दुआ करते थे? कैसे प्रार्थना का जीवन कैसा प्रार्थना का था? जीवन कैसा था? 15 मिनट 15 मिनट्स हो रहा बाला बरोबर 15 मिनट ही और अब आला हरे. But when the problem comes, और जब समस्या आती है, दुखणं हाताळायचं का प्रार्थना? आमेन, जोर से आमेन, कम ऑन. आमेन. दर्द को संभालेगा क्या दुआ करेगा? इमेजिन करो, दर्द है, पेट में गोला आया है, ट्यूमर है इतना बड़ा, ढेरी नहीं है, ट्यूमर है, इतना बड़ा ट्यूमर है. डॉक्टर ने बोला कैंसर है. कैंसर का दर्द अलग, उसमें आखिर अभी डॉक्टर ने बोला 3 महीने का मेहमान है तू, बस 3 महीने के बाद तू खत्म है, तू खुदा को प्यारा है. तब ये फिर दुआ में तब बैठेंगे हम, तब बैठेंगे आखिरी दिनों के मसीह. बोलो नहीं, आखिरी क्षणों के मसीह. बोलो आखिरी क्षणों के मसीह. पुन्हा एकदा आखिरी क्षणों के मसीह. आई लव दिस मसीह. कम ऑन, है ना, आखिरी क्षणों के मसीह. बोलो आखिरी क्षणों के मसीह. ऐसे या. मसीह से मैं प्यार करता हूँ. या हाँ. पूरा लाइफ एकदम मस्का, जिंदगी एकदम हवा. बट जैसा प्रॉब्लम आया ना, यशा तुला काळजी नाही का, आम्ही बुडत आहे. अरे त्याला झोपू का दिलं? आमेन. तुला काळजी नव्हती का तेव्हा तू झोपत होता? तेव्हा तू फार बिझी होता तुझ्या लाईफ मध्ये, आहे की नाही? माझी मावशी आली गावावरून, मी चालले लाडू खायला. अरे उपासने प्रार्थना पास्टरने सांगितलेली आहे, संध्याकाळी 8 वाजता प्रार्थना आहे. 8ला प्रार्थना आहे, मग मी येते ना. 8ला येते मी, 8ला येते मी, म्हणजे येते. आली 8:10ला, तोंड धुतलं, आंघोळ केली 8:30ला. अरे टायमिंग 8चा आहे, तू जॉईन करते किती वाजता? 8 मी केलं 8 पासून 5 मिनिटांनी जॉईन केलं मी. अरे 8चा टायमिंग आहे, सकाळी 6चा टायमिंग आहे. काय लोक 6:45 को क्या कहते हैं मराठी में, 6:45ला जॉईन करतात. पास्टर काय लोक यो 6:45 नको जॉईन करायला, झोपून जा. मेरे को क्या कहने का है, क्या कहने का मतलब है मेरा ये, सुनो. शेवट के क्षण के मसीह, शेवटच्या क्षणाला खोदायचं. वीर आता कोरोना आलेला आहे, आता उद्या काय फॉरेन येईल, पण फेफडे बाहेर सगळे, आणि शेवटच्या क्षणाला प्रार्थना करा, देवा वाचव. इथं सलाईन, तिथं सलाईन, पायात सलाईन, सगळीकडे सलाईन, वाचव. देव ऐकतो का? ज्या लोकांनी आयुष्यभर देवाकडून तोंड फिरवलं, आज प्रभू ए उशियान रे, उशू घेऊन मस्तपैकी असं झोपून गेलाय त्यांच्या घरात. उठायला तयार नाही येशू. मला उठव येशू. अरे येशू, आम्ही बुडतोय. बुड घरामध्ये काय चाललंय? उठ. इथं बुड. येशू. नीट ऐक, इथं बुड, तुला नंतर पाहतो. येशू, अरे उठ ना. अरे उठ ना. अरे मार एकदाचा. जेव्हा टाइम होता त्या मावशी, खावशी, पावशी, उशी
11, 12, 10, 2 झोपा काढायच्या. आणि मग संकट आल्यानंतर येशू उठव मला, उठव. अरे येशू उठ ना. अरे उठ ना. अशी हालत होती त्या सर्व लोकांची की ज्या लोक देवाबरोबर त्याचं शब्द ऐकत नसतात रोज. आमेन. जेव्हा लहानसा आजार होतो ना त्यावेळेस सिग्नल असतो वरतून, तुझे मार्ग नीट कर. मोठ्याने आमेन. तेरे मार्गों को ठीक कर, ये सिग्नल ऊपर से आया है. परमेश्वर चाहता है तुम्हारे दुआ का मीटर बढ़े. अगर ज्यादा देर किया तो जाने का टाइम आएगा, वो भी डाई सून हॉस्पिटल में. हॉस्पिटल का नाम ही है डाई सून, ससून. मैं एक बार हॉस्पिटल में गया था, उधर एक पागलों के वार्ड में गया था. मैं प्रेयर के लिए गया था भाई. उधर एक पागल लड़की बैठी थी. मेरे को डायरेक्टली प्रपोज कर दिया उसने, मैं शादी करता कि मेरे साथ. उधर रियली मैं डर गया. अरे बाप रे पागल. लिसन एव्हरीबॉडी, खरं या ती माझी ह्या साईडला होती. एनिवेज जाऊ दे. नाव अब I prayed for that man who I was invited to pray for. और जिस आदमी के लिए मुझे बुलाया गया था सबसे पहले मैंने उसके लिए दुआ की. दुआ की सबसे पहले ने दुआ की. क्या बाद में क्या किया फिर then I came out. उसके बाद मैं बाहर आया. The moment I came out, जैसे मैं बाहर आया I saw a rabbi dog at the door of the mental hospital ward. और मैंने उस हॉस्पिटल के वार्ड के दरवाजे के बाहर एक ऐसा कुत्ता देखा जिसे रेबीज हुआ था. और अगर वो किसको काटे वो 15 दिन के अंदर खुद कुत्ता बनेगा. उधर ही बाहर. बोला ये अच्छा धंधा है. अच्छा आदमी अंदर आएगा किसी को मिलने को, पागल को, वो कुत्ता काटेगा इसको, ये भी एडमिट. बोले हॉस्पिटल लेके मस्त है ये एकदम. जगह पे प्रॉफिट और कुत्ता दरवाजे पे ही है खड़ा है. ए बाबा, इन जीसस नेम मी घरी चाललो. Listen everybody. सभी सुनो. You know, शेवटच्या क्षणाचे ख्रिस्ती, शेवटच्या क्षणाचे हे तेच होते. ये ऐसे ही थे. सुनो, ये ऐसे ही थे. पूरा सफर उनको मालूम भी नहीं था वो किधर था. लेकिन जैसा तूफान जब आया ना तभी भी उनको टेंशन नहीं था. ये जेव्हा जीवनात प्रॉब्लम येतात और वो प्रॉब्लम हम लोग हैंडल कर सकते हैं झगड़ा करके, मारामारी करके, कुछ भी बड़बड़ करके, तभी भी हम यीशु के पास जाते नहीं है. मनुष्य के आमचं कुटुंब केवळ प्रार्थनेने नव्हे तर माझ्या जेबेने स्वतःला वाचवेल. मी जे सनासन बोलेल आणि सगळ्यांना पार साफ करून टाकील. मी माझा रेकॉर्ड आहे. माझ्या जिभेसमोर कोणीच टिकत नाही, एवढा घाण वास मारतो. Now listen, अब सुनो. मी आहे. But when the problem goes over my head, लेकिन जब समस्या सर के ऊपर चला जाता है that time I go and wake up Jesus. उस वक्त मैं जाके यीशु को उठाता हूँ. Do you not care I am perishing? क्या तुझे चिंता नहीं कि मेरा नाश हुआ जा रहा है. शेवटच्या क्षणाची प्रार्थना बोला एकमेकाला. शेवटच्या क्षणाची प्रार्थना बोला. शेवटच्या क्षणाची प्रार्थना. ट्यूमर हँडल करणार का प्रार्थना करणार. आमेन. Now listen everybody, I'm going to give you a shock of your life now. आप सभी सुनो और आपको मैं आपकी जिंदगी का धक्का देने वाला हूँ. Listen everybody. सभी सुनो. You know, when I have never prayed properly,
देखो जब मैंने ठीक से प्रार्थना नहीं की है, when I've never lived the life the way the Lord wants me to live, जैसा परमेश्वर चाहता है वैसे मैंने जिंदगी जी ही नहीं है, let me tell you everybody, मुझे आप सभी को बताने दो, at the last moment, और आखिर के क्षण में even if Pastor Benny Hinn prays for you, अगर पास्टर बेनी हिन भी आपके लिए दुआ करे, let me tell you, मुझे आपको बताने दो, you are not going to be saved. आपका उद्धार नहीं होगा. Why? क्यों? Because आता देवाची सटकली आहे. That's why so many people died in Corona. और इसीलिए कोरोना में बहुत सारे लोग मर गए. तुम्ही अचानक प्रार्थनेचं तापमान वाढू नाही शकत. सांगा एकमेकाला. तुम्ही अचानक प्रार्थनेचं तापमान वाढू नाही शकत. बोला एकमेकाला. तुम्ही अचानक प्रार्थनेचं तापमान वाढू नाही आप शकत. अचानक प्रार्थना का तापमान बढ़ा नहीं सकते. बोलो हिंदी में. आप अचानक प्रार्थना का तापमान नहीं बढ़ा सकते. Yeah. हाँ, That's why the Bible says इसीलिए तो बाइबल कहता है that Isaiah 55 and verse 6. और यशायाह 56 और वचन 6. Seek ye the Lord whilst he may be found. माफ कीजिए, यशायाह 55 और वचन 6. जब तक यहोवा मिल सकता है तब तक उसकी खोज में रहो. Yeah. मिल सकता है. बोलो दूसरे को, मिल सकता है. मिल सकता है. मिल सकता है. मिल सकता है. इसका मतलब ये टाइम भी आएगा कि यहोवा नहीं मिलेगा. आमेन. यहोवा खुद को छुपाने से पहले उसको ढूंढ लो. आमेन. आमेन. कोई जोर से आमीन चिल्लाएगा क्या? जब आपको एक थोड़ी सा प्रॉब्लम होता है शरीर में, डॉक्टर के पास मत भागो. दुआ में भागो. दुआ में घुटने पे जाओ और अपने हाथ ऊपर करके परमेश्वर स्वर की ओर चिल्लाओ. आमेन. क्यों? क्योंकि परमेश्वर सिग्नल दे रहा है, बच्चा तू मेरे से दूर गया है, मुझे मेरे नजदीक आने का टाइम आया है. बच्चा दुआ में बैठ. दुआ में बैठ. बाळा प्रार्थनेत बस. बाळा प्रार्थनेत बस. तू माझ्यापासून फार दूर गेला रे. म्हणून तो प्रॉब्लेम येऊ दिला. डॉक्टर काय करणार आहे? हा रक्त काढेल, हा काय ते युरिन घेईल, हा स्टूल घेईल, हा सगळं चेकिंग करून सांगेल तुला काय आजार नाहीये. पण त्रास तुला होतोय ना बाळा. आमेन. त्रास तर होतोय ना. तुझा त्रास कुठे आहे आणि काय हे मी जाणतो. देव म्हणतो. आमेन. हे देव म्हणतो मी जाणतो. तुझा फोन जर का ऍपलचा किंवा सॅमसंगचा किंवा विवोचा किंवा हिरोचा बिघडला तर तू काय ऍपलकडे जाशील का सॅमसंगचा फोन घेऊन? नाही ना. तू कुठे जाणार? सॅमसंगकडे जाणार की ऍपलकडे जाणार? ज्याचा फोन त्याच्या सर्व्हिसकडे जाणार. तसंच तू कोणाचा आहे? तू माझ्या कंपनीतली मॅन्युफॅक्चरिंग आहे. आमेन. मग रुबी हॉल मध्ये का जातो? आमेन. तुला रुबी हॉल नाही बनवलं, तुला मी बनवलं. आमेन. मला माहिती आहे कुठे प्रॉब्लेम आहे. मी म्हणते डॉक्टरकडे जाऊ नका. जा. गरज वाटली तर जा. पण ज्यावेळेस यहोवा राफा तुम्हाला आरोग्य देतो, येशू आरोग्य देतो, मग जायची काही गरज राहिलीच नाही ना. खबर. हे बघा, हे मी जे पिताना हे टँग आहे. टँग ह्याच्याने पॉवर वाढती, ताकद येते. असं मनुष्य असं चक्कर मारायला असेल तर त्याला लगेच पाजलं की माणसाला बरं वाटतं, एकदम ताकद आली. ग्लूकोज. जेव्हा हे मनुष्य पीतो, जब इंसान ये पीता है तो उसको लगता है, उसको मालूम है टैंक पीने के बाद थोड़ा तरतरी आएगा मेरे को. ये वो जानता है, होना ही है, क्योंकि उसका नाम है टैंग. क्या है इसका नाम? क्या है? वैसे ही यीशु का नाम और एक है, यहोवा राफा. आमेन. इसका मतलब चंगा करने वाला. जब गर्मी होती है तो हम फैन ऑन करते कि नहीं? आमेन. आमीन बोलो यार. गर्मी होती है, कितने लोग शेगड़ी ऑन करते हैं? गर्मी होने के बाद कितने लोग शेगड़ी ऑन करते हैं? शेगड़ी ऑन करते हैं क्या? नहीं ऑन करते. क्या ऑन करते हैं? फैन ऑन करते हैं, एसी ऑन करते हैं, कूलर ऑन करते हैं. क्यों?
नाम में है लिखा, नाम में। एसी से ठंडा लगता है, कूलर से ठंडा लगता है, फैन से भले गर्म हो लेकिन हवा आती है। कोई आमीन चिल्लाएगा क्या? आमीन। हाँ, आमीन। वैसे ही यीशु का नाम और एक है यहोवा राफा, द बाम ऑफ गिलियड, गिलियद का मरहम। अगर तुम्हें बीमारी है तो पहले यीशु के पास आओ, आमीन। और वो तुम्हें चंगा करेगा, गारंटी है आमीन। वो। लेकिन ऐसा नहीं बोलेगा हाँ बच्चा आ जा, कैसा भी रहे मैं तेरे को टपली मार के सीधा करता हूं, नहीं। पहला बोलेगा तू थोड़ा सा तू दुआ में बैठ जा बच्चा, तेरे को ताकत आज है। ट्यूमर बड़ा होने से पहले ताकत आज है, दुआ में बैठ। तेरा दुआ का टाइम बढ़ा, खुद को आगे लेके जा, मेरे में बढ़। जो बाइबल कभी खोला नहीं, खोल और पढ़। क्यों? क्योंकि मैं तुझसे बात करना चाहता हूं बच्चा, मैं तुझसे बात करना चाहता हूं। तू दुनिया की गाने, दुनिया की चीजें इतना सुन रहा है, थोड़ा वो बंद कर और जरा खोल, क्योंकि मैं तेरे से कुछ बात करना चाहता हूं। क्योंकि तेरे लिए मैंने एक महान योजना बनाए रखी है। तू जो लोगों से इससे उससे उधार लेता है, मैं वो तेरी उधार की जिंदगी खत्म करना चाहता हूं। तुझे एक बहुत बड़ा उद्योजक बनाना चाहता हूं, बहुत बड़ा व्यापारी बनाना चाहता हूं, बहुत बड़ा अमीर बनाना चाहता हूं। मैं कुछ तो भी महान करना चाहता हूं तेरे जिंदगी में, इसीलिए मैंने ये दुख होने दिया है। कमाल है ना, कमाल है ना। परमेश्वर बीमारी होने देता है, हम डॉक्टर के पास जाते हैं, ये क्यों हुआ है? वाह, कितने बड़े बेवकूफ है। बोलो एक दूसरे को, कितने बड़े बेवकूफ है। हाँ? कितने बड़े बेवकूफ है, बोलो दूसरे को। कितने बड़े बेवकूफ है। बोलो पड़ोसी, पड़ोसी तू बेवकूफ है। तू बेवकूफ है, या तू कूफ है। बीमारी होने दी परमेश्वर ने। फिर हम डॉक्टर के पास जाके पूछते ही क्यों हुआ है? डॉक्टर बोलता है क्यों हुआ है? क्योंकि तुम जिंदा हो। Listen everybody, सभी जन सुनो, don't miss this. देखो इससे मत गवाओ। Don't be a last time, last moment Christian. देखो आखिर के क्षण के मसीह मत बनो, Because then you cannot raise your prayer wall that high. क्योंकि उस वक्त आप आपके दुआ का जो दीवार है वो आप स्तर जो है ज्यादा ऊंचा नहीं उठा पाएंगे। या आपकी समस्या 120 फुट आ रही है, आप और आपकी प्रार्थना की जो दीवार है वो सिर्फ 15 इंच है। 15 इंच की दीवार 120 फुट ऊंची लहर को कैसे रोक सकती है? नॉट पॉसिबल, शक्य नहीं है, असंभव है। इसलिए तो कहता है बाइबल 5 मूर्ख कुमारियां, 5 मूर्ख आखिरी क्षणों में वड़वड़ करने लगी, मेरे दिया में तेल नहीं है, तेल नहीं है, तेल। अरे यार, जब टाइम था, एक दूसरे को बोलो जब टाइम था, जब टाइम था। अब बोलो बाजाले का जब टाइम है, जब टाइम है। वो मोबाइल छोड़ दुआ में बैठ, वो मोबाइल छोड़ दुआ में बैठ। आने वाले उस महारोग में वही लोग बचेंगे जिनकी दुआ तीव्र है। आमीन। परमेश्वर मुझसे कह रहा है मेरे कलीसिया को तैयार कर, ताकि ये मेरे बच्चे उस महामारी में न मरे। तेच लोक वाचतील ज्यांची प्रार्थना तीव्र आहे, नाही तर उडून जाल भुसासारखे। आम्ही किती महीने अगर कितना भी दुआ किया ना, परमेश्वर वो तकिए से नहीं उठने वाला। जब समय होता है तब यहोवा को ढूंढो, लिखा है ना। आमीन। क्या लिखा है वो पढ़। जब तक यहोवा मिल सकता है तब तक उसकी खोज में रहे। उसकी खोज करो। बोलो बाजारे को खोज करो, खोज करो।
बोलो, खोज करो, बोलो दूसरे का जोर से। खोज करो। इसका मतलब वो छुपता है जानबूझ के। बाइबल ये कहता है यशायाह की पुस्तक में कि इज़राइल का परमेश्वर छुपने वाला परमेश्वर है। जानबूझ के अभिषेक कम करता है ये देखने के लिए कि मेरे को खोजने के लिए कितने लोग, कितने मेरे बच्चे सुबह जल्दी उठ के मेरे को खोजेंगे। जानबूझ के वो दुआ में अभिषेक कम कर देता है और छुप जाता है ये देखने के लिए कि मेरा बच्चा मेरे अभिषेक को पाने के लिए क्या क्या छोड़ने को तैयार है। क्या क्या छोड़ने को तैयार है। उसकी नींद, उसका चैन, उसका मोबाइल, उसके दोस्त, उसका फिरना घूमना, उसका टीवी, उसका सीरियल, उसकी हवस, उसकी कमजोरियां, क्या क्या छोड़ने को तैयार है मेरा बच्चा। ये परमेश्वर देखता है। इसलिए कहता है बाइबल कि क्या कि समय रहते परमेश्वर को, यहोवा को खोजो। एक दुसऱ्याला सांगा समय असताना बोला, समय असताना, पुन्हा बोला समय असताना, वेळ असताना बोला, वेळ असताना, वेळ असताना। वेळ असताना। काय करू पास्टर, रविवारी सकाळीच मामा आला, मग मी चर्चला कसं येऊ, मामाला उचलून घेऊन ये। तू आला ही तुझी फार मोठी चांगली चूक झाली। चल चर्चला, माझा मामा ख्रिस्ताला मानत नाही, मग तू त्याला सोडून ये। मला चांगलं आठवतं 30 गावच्या मंडळीमध्ये एक ब्रदर होते, ते सारखे चर्चला दांड्या मारायचे, सारखे मारायचे दांड्या। मी त्यांच्या बाबा का नाही आला, नाही माझी म्हस, मिसेस नाही म्हस, माझी म्हस म्हणजे म्हैस। आपल्या शहराच्या लोकांना कळणार नाही कधी म्हस म्हणजे काय, म्हैस, माझी म्हैस। तिला काय झालं, नाही तिला चारा द्यायचा असतो, तिथं हे असतं ते असतं। आज ठीक आहे, 1 रविवार झाला, 2 रविवार झाला, 3 रविवार झाला, बोला अरे कर का नाही आला, माझी म्हैस म्हणजे माझी म्हस, माझी म्हैस। बोला अच्छा ह्या म्हशीमुळे प्रॉब्लेम आहे तुला, ठीक आहे डोंट वरी, जा घरी। 4थ्या रविवारी समोर, हे कसं काय, म्हैस मेली। म्हैसच गुल ना रहेगा बास ना बजेगी म्हैस। पीपल ऑफ गॉड, परमेश्वर के लोगों, शेवटच्या क्षणाला, शेवट नाही मामा आला आमच्या, पास्टर काय करायचं, सकाळी उठता येत नाही, मग रात्री लवकर झोप, काय करायचं, ह्यांना सवय रात्रीला हिंडायला जायची, मग त्यांना जाऊ दे। कोणत्या बाईबरोबर पळून गेले तर जाऊ दे, तू झोप, तुझा देव सक्षम आहे त्याला कान ओढत परत आणायला। कम ऑन आमेन। people of God, come on, don't give excuses to God. चलो परमेश्वर के लोगों, परमेश्वर को कारण मत दो। Yeah, हाँ, because tomorrow when a sickness comes, क्योंकि कल जब बीमारी आएगी, any problem comes, कोई समस्या आ जाती है, I cannot save you. मैं आपको नहीं बचा सकता, और कोई भी सेवक पुणे में क्या पूरे दुनिया में नहीं बचा सकेगा अगर परमेश्वर की आपके बारे में सटक गई है तो। आमेन। आता माझी, आता देव स्वर्गात म्हटला, इथेच खुर्चीला खुर्चीला आण खुर्ची। देव बघतो रोज विशाल भोसलेला झोपत, झोपा काढतो। देव म्हणतो आता माझी सटकली विशाल भोसलेवर। कोणता सेवक देवाचं अंतःकरण म्हणेल अरे सटकलेला देवा नीट टू नॉर्मल हो। देव म्हणेल मला सटकलेला म्हणतो, ह्याला पण उचल सेवकाला। कोणता आहे तो सेवक जो देवाचा कोप शांत करेल, है का कोण? तू नाम जानता है? I know one brother, he was about to die. Somebody told me, Pastor, come, kursi gunja, pastor, pray, oh prophet of God, pray.
and change the heart of God, my brother should not die. और मुझे एक भाई के बारे में पता है, और वो एक दिन मुझे कॉल आया और उन्होंने कहा, हे परमेश्वर के भविष्यवक्ता, आप दुआ करो ताकि मेरा भाई जो है वो ना मरे. We prophets have that authority from God to change the heart of God. देखो, हम भविष्यवक्ताओं को वो अधिकार परमेश्वर ने दिया है कि हम परमेश्वर के दिल को बदले. But you know something? लेकिन आपको कुछ पता है, I had told that brother outside my bungalow just 2 weeks before. मैंने उस भाई को मेरे बंगलो के बाहर बस 2 हफ्ते पहले ही बताया था, Don't give bad words to your mother. God will kill you. देख, तेरे माँ को गालियां मत दे, परमेश्वर तुझे मारेगा, मार डालेगा. मार डालेगा. He did not listen to me. उसने तो मेरी नहीं सुनी. And when he was hit by an Asiad bus, his whole body was twisted and smashed. और जब एक एशियाड बस ने उसका एक्सीडेंट हुआ, उसकी पूरा शरीर जो है कुचला गया था, टेढ़ा मेढ़ा हो गया था, And he was dying. और उस वक्त वो मर रहा था. His brother gave me a call and told me, उसके भाई ने मुझे कॉल करके मुझे बताया, oh dear prophet of God, pray to God that God should send him back. ओ परमेश्वर के भविष्यवक्ता, आप दुआ करो कि परमेश्वर उसे माफ करे, उसे वापस भेज दे. I said, okay, fine, I'll pray. मैंने कहा ठीक है, मैं दुआ करता हूँ. I sat for prayer. मैं दुआ में बैठा, I lifted my hands up high. मैंने अपने हाथों को ऊंचा उठाया And I said, Lord. और मैंने कहा, प्रभु. And the next word the Lord says to me, और अगला शब्द परमेश्वर मुझसे कहता है, keep quiet and go to sleep. चुप बैठ और सो जा. मस्तपैकी कुशी घेतली, झोपून गेलो. Within 5 minutes he was gone. और 5 मिनट में वो गुजर गए. जब मालिक कहता है शांत बैठ और सो जा, ओके, ठीक है. पुढे काय बोलायचं नाही, नाही तर आपला नंबर लागायचा. आम्हाला सेवा करायची आहे, जिवंतांमध्ये, कब्रस्तानात नाही, किड्यांबरोबर. यस, सही है. देखो, हम परमेश्वर के सेवक हैं. एक दूसरे को बोलो, ये परमेश्वर के सेवक है. बोलो, ये परमेश्वर के सेवक है. बोलो, सेवक है, सेवक है. सेवक है. सेवक है. परमेश्वर उनका बॉस है. बोलो, परमेश्वर उनका बॉस है. बोलो, बॉस है. बॉस है. या उसका उनको सुनना पड़ता है. बोलो, उसका उनको सुनना पड़ता है. या बोलो, उसका उनको सुनना पड़ता है. You know what do you think? You'll give me food to eat, you'll give me water to drink, you'll give me thumbs up, limca, gold spot, chimka, limca, dimka, and I will turn God away from you, God's wrath away from you. आपको क्या लगता है कि आप मुझे खाना दोगे और थम्स अप, लिम्का, डिम्का, इम्का, ये सब कुछ आप मुझे दोगे और परमेश्वर का जो गुस्सा आप पर है वो मैं आपसे दूर घुमाऊंगा? ऐसा नहीं होता है. एझेकियेलचं पुस्तक वाचा, एस्केलचं पुस्तक वाचा. काही दुश्मनी नसताना पण लोक संदेशाच्या विरोधात जातात, कारण तो बोलतो. आणि त्याचं काय, कशात काय, फाटक्या संदेशाचाच पाय. Listen everybody. अब सभी सुनो. Listen, you need to understand the nature of God. देखो, आपको परमेश्वर का जो स्वभाव है ये समझना जरूरी है. If he is, patient with us. अगर वो हमारे साथ धीरज रखता है. That doesn't mean, ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खा. आमेन. बोल हिंदी में. इसका मतलब ये नहीं, इसका मतलब ये नहीं अगर गन्ना मीठा लगा तो उसे जड़ के साथ ही खा लो. या हा येशू फार चांगला आहे, फार चांगला आहे, फार चांगला आहे. मग डोक्यावर बस त्याच्या. एक दूसरे को बोलो, ऐसा नहीं होता है. बोलो, ऐसा नहीं होता है. जोर से बोलो यार. ऐसा नहीं होता है. Listen. अब सुनो. So they woke him up, and that's not the way you live in Christ. और वो जाकर उन्होंने उसे उठाया. मसीह में ऐसा नहीं जीते हैं. पहिली गोष्ट, येशू तुझ्या नावे झोपला का? सबसे पहली बात तो यह है कि यीशु आपके नाम में सोया कैसे? Talk to me, somebody. Come चलो on. कोई तो मुझसे बात करो. चलो. हा, आमेन. झोपला कसा काय तुझ्या जीवनामध्ये? बाजाराला असा धक्का मारून उठला. ए झोपू नको. बोला, ए झोपू नको. बोला, झोपू नको. ए झोपू नको. येशू झोपू दे, तू नको झोपू. असं मारा धक्का, मारा. हा, मार. बोल,
येशू झोपतो, तू नको झोपू. झोपायचा अधिकार फक्त येशूला आहे, तुला नाही. बोला. आता झोपा. उद्या समस्या आली, प्रार्थना करणार नाही, आता सांगतो. तेव्हा मी झोपेल. न तो फोटो काढून एक वीडियो निकाल रहे सोए का सबका जूम करके, और बाद में प्रॉब्लम आएगा तो उनको भेज व्हाट्सएप पे, ये देखो. Now listen everybody, I'm going to close over here now. अब सभी जन सुनो, यहाँ पर मैं बंद कर रहा हूँ. Very important point. बहुत ही महत्वपूर्ण मुद्दा है. And Jesus woke up and spoke to the winds and the sea and everything was quiet. और यीशु उठकर उसने हवा से और सागर से बात की और सब कुछ शांत हो गया. But what did Jesus say to them was, लेकिन यीशु ने उनसे क्या कहा वो ये है, why are ye so fearful? How is it that ye have no faith? तुम इतने क्यों डरते हो और कैसे क्या तुम में विश्वास नहीं. My point is, हाँ, मेरा मुद्दा ये है, विश्वास किस पे नहीं. आमेन. आमेन. विश्वास किस पे नहीं. कि तुम्हें विश्वास नहीं डर सके हिंदी. तुम क्यों डरते हो और कैसे क्या तुम में विश्वास नहीं. That you don't have faith on whom? और तुम में विश्वास नहीं है किस पर. On God. परमेश्वर पर. Listen everybody. सभी जन सुनो. Whenever you are walking in God, जब कभी आप प्रभु में चलते हो, storms will come. तूफान तो आएंगे. But when storms come, लेकिन जब तूफान आते हैं, you need faith to conquer over them. आपके पास विश्वास होने की जरूरत है ताकि आप उस पर विजय हो जाओ. कोई आमीन चिल्लाएगा क्या? आमेन. Amen. आमेन. See, listen everybody. देखो सुनो, सभी जन सुनो. Whenever you are living in God, जब कभी आप परमेश्वर में जी रहे हो, you cannot depend on the said word. आप उस वचन जो बोला गया है उस पर आप निर्भर नहीं रह सकते. You need to depend on the speaking word. Speaking. आपको उन शब्दों पर निर्भर रहना है जो बोले जा रहे हैं, जो बोले जा रहे हैं. Man shall not live by bread alone, but by every word that proceeded out of the mouth of God. मनुष्य केवल रोटी से नहीं लेकिन परमेश्वर के मुंह से निकलने वाले हर एक शब्द से जिएगा. How will I hear from the mouth of God? मैं परमेश्वर के मुंह से सुनूंगा कैसे? When I will sit in prayer. जब मैं दुआ में बैठूंगा. And why will I sit in prayer? और मैं दुआ में क्यों बैठूंगा? Because I love my Lord. क्योंकि मैं मेरे प्रभु से प्यार करता हूँ. Listen everybody. सभी जन सुनो. The more I hear from God, जितना ज्यादा मैं परमेश्वर से सुनूंगा, the Bible states, बाइबल कहता है in Romans chapter 10 everybody, रोमियो का पत्र इसका 10वां अध्याय and verse 17, और वचन 17. so then faith cometh by hearing and hearing by the word of God. सो विश्वास सुनने से आता है और सुनना मसीह के वचन से. Amen. Amen. So I need to hear the word of God to increase the faith. तो विश्वास को बढ़ाने के लिए मुझे परमेश्वर का वचन को सुनना है. बोले एक दूसरे को सुनना है. बोलो सुनना है. 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 हम घर जाके ये वचन कितने बार सुनते हैं? स्टार्ट हम यहां से करेंगे. हे वचन जे मी इथे प्रीचिंग करतो, घरी गेल्यानंतर किती लोक ते परत ऐकतात? नाही ऐकत, मला माहितीये. फार थोडके लोक आपल्या चर्च मधले आहेत. ते आपल्या चर्चच्या YouTube वर जातात, चॅनल वरती, आणि हे वचन परत बघतात. फार थोडके आहेत ते लोक. देवापासून ऐकणं तर दूर राहू द्या, पण आपल्याच चर्चचं वचन आपलेच लोक बघत नाही. I want to share something with you all today. देखो आज मैं आपके साथ कुछ बांटना चाहता हूँ. कम ये यशोदा, कम. यशोदा, तुला जेवण खायला आवडतं का? खूप. कम 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 फास्ट. किती खायला आवडतं जेवण? भरपूर. कम. अच्छा, ऑन कर. माइक ऑन आहे का बघू? नाही. तुला जिलेबी आवडती? थोडी. तुला काय गोड काय आवडतं? गुलाबजामुन? नाही. मग
मिरची मग काजू कतली. काजू कतली, काजू टकली नाही. अच्छा, आता कल्पना कर. लिसन एव्हरीबॉडी, सभी जन सुनो. मी तुला रसमलाई पण. रसमलाई आवडती. ओके डन. मी तुला 10 किलो रसमलाई आणून दिली खायला, फक्त रसमलाई. तुला आवडेल? आवडेल पण तेवढी जाणार नाही. ठीक आहे, चल एक पाव किलो आणली फक्त, आणि तो बरोबर फक्त रसमलाई खा. आवडेल का तुला? आणलेली आवडेल पण तेवढं मला जाणार नाही ते. पाव किलो, पाव किलो. अर्धाचा अर्धा, 250 नाही. ग्राम. पाव किलो, फक्त पाव किलो. खूपच कमी. खूपच कमी, अर्धा किलो. हां बोला, फक्त हे खा रसमलाई. बाकी चपात्या खायच्या नाही, भाजी खायची नाही, डाळ नाही, भात नाही, काही नाही, फक्त रसमलाई खायची रोज. रोज, हे सकाळ दुपार संध्याकाळ. नाही. का नाही आवडणार? का नाही? अरे तुला आवडती ना रसमलाई. रोज नाही खाऊ शकत आपण एखादा गोष्ट. का? तेच तेच कसं खाणार रोज? ठीक आहे मग काजू कतली दिली तुला. आवडतं सगळं पण एखादी गोष्ट रोज रोज नाही खाऊ शकत आणि सारखं सारखं तेच नाही खाऊ शकत. हां ना. आता कल्पना कर, जर का तुझ्या घरी मी सांगितलेला काहीच द्यायचं नाही, याला फक्त रसमलाईच द्यायची, तुझे घरचे ह्याला परवानगी देतील का? नाही. नाही देणार. कारण तुझ्या स्वयंपाक खोलीमध्ये असं जेवण बनतं जे तुझ्यासाठी पौष्टिक आहे. राईट? अमेन. आता नीट आहे का? ज्यावेळेस आई हैव डन दिस, मैंने एक बार ये प्रयोग करके देखा अपने कलीसिया में. ध्यान से सुनिए, इस भाग को मत मिस करिएगा, इट्स वेरी इंपॉर्टेंट. बहुत ही महत्वपूर्ण है. बिशप टीडी जेक्स का एक मैसेज था, मैंने वो मैसेज लिया और वैसा का ही वैसा मैसेज मैंने यहां पर बताया, वही संदेश. उधर लोगों ने तालियां बजाई, सीटियां बजाई थी, वाह वाह की थी बिशप टीडी जेक्स की. जब मैंने इधर बजाया नहीं बताया, इधर के लोग ऐसे थे, उनको कुछ समझ में नहीं आया. वो मैसेज ऊपर गया. बिशप टीडी जेक्स का मैसेज अपने लोगों के सिर के ऊपर से गया. क्यों? पूछो क्यों? 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 क्योंकि वो तुम्हारे लिए बना ही नहीं था. हर कलीसिया के आत्मिक भूख के अनुसार, प्रत्येक मंडळीच्या आत्मिक भूकेप्रमाणे देव त्यांच्या त्यांच्या पास्टरला त्यांच्यासाठी वचन देतो. तुमच्यासाठी जे खाद्य चांगलं आहे, पौष्टिक आहे, हे मंडळीमध्ये इथून दिलं जातं. पण जर का तुम्ही ते परत जाऊन त्याचं रवण नाही केलं, हा लॉस तुमचा आहे. तुम्ही अनेक सेवकांचे मेसेज बघता, तुम्हाला वाटतं रसमलाई आहे, बघा चांगली गोष्ट आहे, पण हे खाद्य खायला विसरू नका. घरी जाऊन परत एकदा रवण करा. जसं एक गाई खाल्लेला जे काही तिने खाल्लेलं गवत असतं, तिथे परत बाहेर काढून रवण करती. आपली मंडळी वचनावर रवण नाही करत. आपल्याकडे यूट्यूब आहे मोबाईलवर, आपल्याकडे डेटा असतो मोबाईलवर, असं नाही की नसतो, पण आपण जगाच्या फालतू गोष्टी बघण्यामध्ये तो घालवतो. पण आपण ते वचन ऐकत नाही, ज्याद्वारे तुम्ही जगणार आहात, वादळाला सामोरे जाणार आहात, वादळाला शांत करायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. त्या वचनाद्वारे तुम्ही ते ऐकतच नाही. आणि जेव्हा समस्या येते, म्हणून उभी राहती, भांडणं असू द्या, संकट असू द्या, घरामध्ये काही कमी पडलेलं आहे किंवा पैसे नाही, काही नाही, आजार असू द्या, ज्यावेळेस ती समस्या येते, तुम्हाला कळतच नाही त्याच्यावरती विजय कसा मिळवायचा, कळतच नाही. का? कारण आपल्या मंडळीला ही सवयच नाहीये. घरी जाऊन हे जे वचन पास्टरने शिकवलं, आज चला युट्यूबवर जाऊन बघू, परत लावू, चला फेसबुक उघडा, बघूया. ज्यावेळेस मी सुद्धाचे वचन जेव्हा पाहतो, मला प्रश्न पडतो, अरे मी हे कधी बोललो होतो, मी पण विसरतो.
तर मी स्वतः माझं सांगितलेलं वचन मी स्वतः पाहतो, कारण मला पण वचनाची गरज आहे वाढायची. तुम्हाला दुसरे सेवकांचे मेसेज आवडत असतील, पण तुम्ही विसरू नका, ते त्यांच्या मंडळीमध्ये त्यांच्या आत्मिक भुकेप्रमाणे देवाने दिलेलं आहे. देवाने दिलेले त्या मंडळीला ती तुमची आत्मिक भूक भागवणार नाही. तात्पुरतं रसमलाई मजा येते, पण रोज ते खाऊ नाही शकत. इथं तुम्हाला जे वचन मिळतं ते तुम्हासाठी देवाने दिलेलं असतं. आमेन. कोणी मोठ्याने आमेन म्हणेल का? चला, तुमच्या भुकेच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या आत्मिक पातळीप्रमाणे. जर का तुम्हाला हे वचन समजत नाही तर तुम्ही धोक्यात आहात. तू जर का घरी जाऊन जेवायला लागले, उलट्या करायला लागली, तर प्रॉब्लेम काय आहे? जेवणात आहे का तुझ्यामध्ये आहे? बाकीचे सगळे घरचे जेवले, त्यांना काही झालं नाही, मग तुला उलट्या झाल्या, तर तू प्रॉब्लेम कोणामध्ये? माझ्यामध्ये. बरोबर आहे. जर का तुला जेवण पचलंच नाही, प्रॉब्लेम कोणामध्ये? माझ्यामध्ये. मग तुला कुठे घेऊन गेलं पाहिजे? हॉस्पिटल. करेक्ट. पुष्कळ लोकांना वचन समजतच नाही मंडळीमध्ये. तुम्हाला आत्मिक ICU मध्ये ऍडमिट करायची गरज आहे, म्हणजे उपासनी प्रार्थनेत जायची गरज आहे. आज मी तुम्हाला हे का बोलत आहे? तुमचा याजक, तुमचा सेवक म्हणून म्हणत आहे, पास्टर म्हणून म्हणत आहे, कारण का तुमच्या आत्म्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मला येणाऱ्या महामारीमध्ये कोणाचंच विकेट डाऊन नकोय. कोणाचं म्हणजे कोणाचंच नाही. मी ते होऊच देणार नाहीये. मला ते येणाऱ्या महामारीमध्ये कोणाच्याच मैत्रीला जायचं नाहीये. कोणी मोठ्याने आमेन. तुम्ही म्हणाल, पास्टर कुठे काय आसार नाही, काय नाही, कुठे बातमी नाही, काय नाही, काय म्हणता महामारी. नोहाच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस पाऊस पडणार असं नोहा म्हणत होता, लोक हसत होते. पाऊस पडणार आहे, कारण तोपर्यंत स्वर्गातून कधीच पाऊस पडला नव्हता, आकाशातून. पण असं म्हणू नका कुठे काय दिसत नाही आम्हाला. जो विश्वासणारा आहे तो दृष्टीने नाही, तो आत्म्याने चालत असतो. आमेन. आमेन. तसं तो म्हणे काय पॉइंट आहे माहिती आहे का, की जर का तुम्हाला वाढायचं असेल तर तुम्हाला हे वचन जे दिलं जाते हे तुम्हाला बघायचंय. आवडत नसेल, शरीराला कंट्रोल करायचं नाही, तरी यूट्यूबवर जायचं आणि टॅबरनेकल मिनिस्ट्री इंटरनॅशनल टाईप करायचं. स्पेलिंग येत नसेल मला विचारा, यांना विचारा, आम्ही देऊ तुम्हाला सांगू. आम्ही टाकू व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या टॅबरनेकल मिनिस्ट्री इंटरनॅशनल लिंक सेंड करू. बघा आणि स्वतःची वाढ करा. वाढ. कोणी घरात सिनेमाचे गाणे लावले, सांगत ए बंद कर, जाता जातो ना वचन उघड, नाही तर दांडाने हाणेल. करू शकतो. हा, कारण ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस तो काय नाव त्या मुलाचं, तो बदतमीज 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 दिल, हा, रणबीर कपूर, तो येणार नाही प्रार्थना करा तुम्हावर. येशू येणार. आमेन. हा, रणबीर कपूरला विचारू तर प्रार्थना करता येते का? तो करू शकतो काय? मैं मस्तीखोर तू कोण? हा, मैं झूठी तू मक्कार. पिक्चर आहे बाबा, काय तिकडे असं बघतो तू झुटी आहे म्हणून. तो येणार, कोणी येणार नाहीये. आमेन. उलट ते लोक इथे येतील आमेन. आपल्या मंडळीमध्ये, आमेन. लाईनीत उभे राहतील आमेन. और म्हणते पास्टर जी दुआ कीजिए, पास्टर प्लीज प्रे फॉर अस. आम्ही प्रार्थना करू आणि ते बरे होतील. आणि तुम्ही बघत राहाल, हा बघा झुटा इथं आला मक्कार, बरा झाला. गिव्ह द लॉर्ड अ माइटी हँड ऑफ प्रेज. सभी लोग अपने हाथ में हाथ रख, चलो. So people of God, understand this. Come on, I want to encourage you with this small little verse and I'm going to close over here now. तो परमेश्वर के लोगों, इसे समझ लो और एक छोटा सा एक वचन देकर आपको मैं उत्तेजित करने वाला और ये बंद करने वाला हूँ. Psalm 37 everybody. और
भजन संहिता 37 and verse 4 and verse 5. और वचन 4 और वचन 5. The Lord doesn't say don't watch TV, don't watch Insta and whatever it is. और यहोवा नहीं कहता कि टीवी मत देखो और इंस्टा और जो कुछ भी है वो मत देखो, ऐसा नहीं कहता. Delight thyself also in the Lord. यहोवा में भी मनोरम करो. बाकीच्या मध्ये करताना कर, पण देवामध्ये पण कर. आमेन. Come on, चलो. अरे देव अशा लोकांना वाचवतो जे त्याच्यामध्ये मनोरम करतात. मनोरम मोठ्याने. आमेन. 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 मनोरम. बोलो मोठ्याने. मनोरम. 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 येस. कोणाच्या घरात काय चाललंय त्याच्यामध्ये नाही. हा. त्यांच्या घरामध्ये कुकर शिजायला ठेवला आणि डाळ नव्हती. काय म्हणती? कुकर में डाळ नव्हती, शिट्टी पण नव्हती, कुकर होता. मग काय शिजायला ठेवलं होतं? विचार कर. अगं बाया, त्यांच्या घरामध्ये कुकर पण नाही, शिट्टी पण नाही, सिलेंडर पण नाही, डाळ पण नाही. मग कुकरमध्ये काय शिजायला, मग शिजत काय होतं? मग काय शिजत होतं? तुला काय करायचंय? तुझ्या जीवनात बघ काय काय कुठे कुठे शिजत आहे. ते सगळं शिजता शिजता तुझ्या शरीरात शिजून येईल. ते विसर. कोणाच्या घरी काय चाललंय, कोणाच्या घरी हे चाललंय, कोणाच्या जीवनात काय चाललंय. बंद. तुझ्या घरात बघ सैतान कसा नाचतोय भारतनाट्यम. तै तत तै. हिच्या घरामध्ये आलं पत पत पै. हा दुनियाचा तमाशा बघायचा रे. आपल्या घरात बघ काय तमाशा चाललाय. Am I talking to somebody here? Come on. क्या मैं किसी के साथ इस जगह में बात कर रहा हूँ क्या? हाँ, हमारे घर में दुनिया का पूरा वाट लगेला है और हम झाक झाक के देख रहे हैं वो नंगा क्यों जा रहा है और खुद नंगे खड़े. Delight thyself also in the Lord, and He shall give thee the desires of thine heart. Come on. यहोवा में भी मनोरम कर और वह तेरे दिल के अरमानों को पूरा करेगा. मला आयफोन 14 प्रो पाहिजे. मला आयफोन 14 प्रो पाहिजे. माझा आयफोन 14 प्रो पाहिजे. कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ. बोल. कसा घेऊ 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 कसा घेऊ. कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ डान्स कर. कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ. मला आयफोन प्रो 14 प्रो पाहिजे. मला आयफोन 14 प्रो पाहिजे. कसं घेऊ कसं घेऊ कसं घेऊ कसं घेऊ. या कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ कसा घेऊ. या देव म्हणतो कसा घेऊ. आणि माझ्यामध्ये मनोरम कर म्हणजे मी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. मला एक टू व्हीलर घ्यायची आहे. कशी घेऊ. माझ्यामध्ये मनोरम कर म्हणजे तुझ्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या जाते. जे बायबल उघडायला तुला कंटाळ येतो ते आनंदाने उघाड म्हणजे तुझ्या घरामध्ये नवीन शेगडी आहे. ते पण 4 बर्नरची येईल. तुम्हाला काय हवंय विचारा बाजूला. तुम्हाला काय हवंय विचारा. विचारा.
काय हवंय पुन्हा एकदा काय हवंय मागायची पण गरज नाहीये, फक्त मनोरम करायचंय वचनामध्ये. क्या लिखा है उधर, क्या लिखा है, पढ़ पढ़ पढ़. यहोवा में भी मनोरम कर और वो तेरे दिल के अरमानों को पूरा करेगा. नवीन मला भाड्याच्या घरामध्ये राहून कंटाळा आलाय, आता मला स्वतःचा 2 BHK पाहिजे. देवामध्ये मनोरम कर, म्हणजे तुझे दिल के अरमानों को पूरा करेगा. खबा मला लोन कोण देईल, तुला लोन मागते कोण, कोण बोललं तुला लोन घ्यायची गरज आहे घर घ्यायला. देव म्हणतो तुझे तेरे दिल के अरमान मैं पूरा करूंगा, आमेन मैं पूरा करूंगा, आमेन. मैं पूरा करूंगा. 2 मछली 5 रोटी 5,000 लोगों को खिलाने के लिए यीशु मसीह ने कौन से बैंक से लोन लिया था? सिद्धार्थ सांग. ये सिद्धार्थ सबके लोन नहीं करता, किसी का भी नहीं करता, उसको कोई भी एप्लीकेशन मत दो. ए सिद्धार्थ मला सांग रे, येशू ख्रिस्ताने तुझ्या बँकेतून लोन घेतलं होतं का? 2 मासे 5 भाकरी लोकांना खाऊ घालायला. मग कोणत्या बँकेतून? HDFC, कनारा बँक, रुपी बँक, मग कोणती बँक? कोणतीच नाही. तसंच त्या देवाला तुम्हाला 2 BHK देण्यासाठी लोनाची गरज नाहीये. आमेन तुमचं फक्त मनोरम 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 मनोरम. People of God, तो परमेश्वर के लोगों, am I talking to somebody? क्या मैं किसी के साथ बात कर रहा हूँ क्या? प्रॉब्लम यह है कि हम परमेश्वर के मार्गों में, परमेश्वर के वचन में मनोरम नहीं करते, इसलिए हमें हमारे अरमान मिलते नहीं है. आमेन. बोल मेरे को iPhone 14 Pro. मुझे iPhone 14 Pro चाहिए, मुझे iPhone 14 Pro चाहिए, मुझे iPhone 14 Pro चाहिए 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 चाहिए. और ये यहाँ जा रहा है, उसको मांग रहा है, इसको मांग रहा है, इसको ए, iPhone 14 Pro देना. अरे ए, लोन iPhone- मिलेगा क्या, ये मिलेगा क्या, वो लोन मिलेगा क्या? लोन मिलेगा क्या? उसका अरमान परमेश्वर के हाथ में है. ये iPhone 14 Pro है, अरमान परमेश्वर के हाथ में है. आमेन आमेन. देना चाहता है, ऐसा आ रहा है, ऐसा परमेश्वर का दूत लेके आ रहा है. iPhone 14 Pro बॉक्स पैक दे. बोल iPhone 14 Pro चाहिए, iPhone 14 Pro चाहिए, iPhone 14 Pro चाहिए, ऐसा अरमान, iPhone ऐसा 14 Pro चाहिए. आ रहा है. लेकिन परमेश्वर iPhone 14 देखता है, Pro चाहिए. शारुवल परमेश्वर देखता iPhone है 14 Pro चाहिए. कि ये अरमान ये मनोरम करता ही नहीं है, तो ये 14 Pro ऐसा जाता है. Goes back to God. और फिर परमेश्वर के पास लौट जाता है. आणि त्याला मिळतो पायनॅपल 14 Pro. एक दूसरे को बोलो मनोरम चेक कर तेरा मनोरम. मनोरम चेक करते रहा मनोरम. बोलो यार बोलो. मनोरम चेक करते रहा माझ्याकडे मनोरम. बघू नका प्लीज, माझ्याकडे बघण्यासारखं काही राहिलेलं नाही. आता बघा एक दुसऱ्याकडे, बोला बोला. मनोरम चेक करते रहा मनोरम. या मनोरम मनोरम में फॉल्ट है. बोलो मनोरम में फॉल्ट. बोला बाजाले को. मनोरम में फॉल्ट है. या कसं बायबल कसं उघडतो तू? विचारा बाजूला, विचारा. बाइबल कसं उघडतो तू? कसं उघडतो? कसं कसं बाइबल जब खोलता है तो तेरा मुंह कैसा रहता है? ऐसा मनोरम करता है क्या कोई? What is this? ये क्या है? Oh. Psalm 15. भजन संहिता 15. हाँ हाँ मैं आरिली.
हाँ तू खड़ी रही हाँ मैं आ रही तू खड़ी रही एक काम कर 2 मिनट मेरे पास्टर मेरे को बहुत मारते हैं तो चिल्लाते अपडेट नहीं दिया तो रुक 1 मिनट मैं आ रही एक नीचे रुक मैं आ रही जरूर से चलो चलो ऐसा करेंगे तुमको सिर्फ 1 मिलेगा 14 बिट में कुछ नहीं मिलने वाला पीपल ऑफ गॉड परमेश्वर के लोगों, लिसन एवरीबॉडी सभी जन सुनो। वर्स 5 वचन 5, commit thy way also unto the Lord, trust also in him and he shall bring it to pass. अपने मार्ग की चिंता यहोवा पर छोड़ और उस पर भरोसा रख, वही पूरा करेगा। आमेन Amen. आमेन। कौन यीशु पे भरोसा रख सकता है? वही रख सकता है जो उससे रोज सुनता है। आमेन। मैं फिर से कह रहा हूं, जो व्यक्ती कोण येशूवर भरोसा ठेवू शकतो तोच ठेवू शकतो जो रोज त्याच्याकडून ऐकतो। आमेन। आज अपने मार्ग आपण आज आपले मार्ग नीट करूया। आमेन। कोण आमेन म्हणेल का? आमेन। हा आज आपले आपण मनोरम चेक करूया। आपल्या शिष्यासारखं व्हायचं नाही जे शेवटच्या क्षणाला बुडत्या क्षणी येशूला उठवलं, तुला आमची काळजी नाही का, आम्ही बुडत आहे। तुम्हाला तुमची काळजी आहे, त्याला नाही जाऊ द्या, तुम्हाला तर आहे, मग त्याला झोपू नका देऊ। बोला बाजूला, त्याला झोपू नका देऊ, त्याला झोपू नका देऊ। येशूला तुझ्या जीवनामध्ये बोला एकमेकाला, येशूला तुझ्या जीवनामध्ये झोपू नको देऊ, झोपू नको देऊ। आमेन। या हा, कारण येशू तुला वाचवण्यास सक्षम आहे। आमेन। वादळ उठण्याआधीच येशू तयार आहे। आमेन। कोणी मोठ्याने आमेन म्हणेल का? म्हणून प्रार्थनेमध्ये आपण आपली प्रार्थनेचा स्तर वाढवूया। लेट अस इंक्रीज आवर लेवल्स इन प्रेयर टुडे। आइए आज हम हमारे दुआ में हमारे स्तर को हम बढ़ाएं। आमेन। स्टॉर्म्स विल कम, तूफान आएंगे, बट यू नीड फेथ टू कॉन्कर द स्टॉर्म। लेकिन उस तूफान पर विजय होने के लिए आपको विश्वास की जरूरत है। कोई आमेन चिल्लाएगा? आमेन। सम टाइम बैक somebody, I'm going to close with a small example over here. और एक ये उदाहरण देकर या मैं बंद करने वाला हूँ। Some time back somebody asked me कुछ समय पहले किसी ने तो मुझसे पूछा that pastor मैं मेरे कर्जदारों से कैसे क्या छुटकारा पा सकता हूँ, क्या करूँ जिसके वजह से मेरे कर्जदार मेरे पीछे नहीं आएंगे। मैंने उनको बोला, सबसे पहली बात तो तेरा दुआ का स्तर बढ़ा, और दूसरी बात हर कॉल को उठा, उनसे अदब से तहजीब से बात कर, प्यार से बात कर, तेरा प्रॉब्लम ठीक से समझाओ उनको, वो समझ जाएंगे। लेकिन पहला तेरे दुआ का स्तर बढ़ा, तुझ्या प्रार्थनेचा स्तर वाढव, मग प्रत्येक येणारा कॉल उचल आणि प्रेमाने, मोठ्या तहजीबनी, अदबनी, मोठ्या संस्कारांनी त्यांच्याशी प्रेमाने बोल। ते किती रागात जरी बोलले तरी तू प्रेमाने बोल, आणि बघ देव तुझ्यासाठी समुद्रात उभा गेल। आमेन। आणि संतो हो, देव कार्य करतो। आमेन। तुम्ही फक्त देवाला चान्स तर द्या। आमेन। एकमेकाला सांगा, देवाला चान्स तर दे। देवाला चान्स तर दे। आमेन। त्याला झोपू नको देऊ, बोला त्याला झोपू नको देऊ। आमेन। त्याशी बोलत राहा, बोला एकमेकाला, त्याशी बोलत राहा, आणि प्रभू तुझं वादळ थांबवेल। आमेन। Come on! आमेन।